मंडळ मी शिरसड बाबासाहेब, मी कवरे.com मध्ये आपले स्वागत करीत आहे. आता इथं येडा ग्रामपंचायतचे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, या परंपरेविषयी काय माहिती तुम्हाला? ही परंपरा गेली 90 वर्षापासून चालू आहे आणि हा जावई जो आहे 91 आहे. ही परंपरा तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांनी पारतंत्र्यामध्ये चालू केलेली आहे. त्यांची मेहणी लातूरचे होळीच्या दिवशी आले होते, त्यांना थट्टा मस्करीमध्ये गाडावर बसवलं. तेव्हापासून जी परंपरा चालू आहे ती आतापर्यंत अखंडित चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जावई शोधताना एवढी मोठी अडचण येते. जावईच्या घालण्यात शिव्या खावा लागतात, आमच्या मागे वगैरे घेऊ लागते. आणि आमच्या गावचे सरपंच पडले, पूर्ण आर सोडले त्यांचं, आणि शिव्या देऊन परत 4-5 जण पळून गेले. हे तिसरा जावई आम्ही घेऊन आणलाय गावातून जबरदस्तीनं. ते बसण्याची इच्छा होती पण त्यांना आम्ही जबरदस्तीने आणलं. मग गावाच्या घरामध्ये चपलाचा हार बोट घालून गावावर बसून आम्ही आज सन्मानाने त्यांची मिरवणूक काढत आहे. हा कार्यक्रम पार पडलास मारवीच्या पारावर येत होतो आम्ही, आणि त्यांना फुल पोशाख पूर्वी अंगठी देत होतो. गेल्या म्हणजे 2024 ला अंगठी दिली, पण सोन्याचे भाव एवढे वाढले की आमची त्यांनी शक्य अंगठी दिली. त्यामुळे घरच्यासाठी आणि त्यांना आम्ही फुल पोशाख करतो. जावई पडलाय म्हणून समजले, खरंच पडलाय का? जावई नाही सर होते, त्याला पकडल्याने जावई धरण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बोटाला लागलं असं समजलेलं आहे. सरपंचाला लागले, खूप मोठं कष्ट करावं लागते जावई धरताना. तिथे आम्हाला तर गेल्या वर्षी एक वकील त्यांचं नाव घेत नाही, त्यांची मुलगी म्हणजे आमच्या वडिलांकडे तुम्ही फाशीच घेईल, त्यांना आम्ही तिथं सोडून दिलं. अशा काही इन्सिडेंट घडतेच, त्यामुळे थोडं सावधगिरी आम्ही करतो. किती वर्षांनी चालत आलेली ही परंपरा? ही 91 वर्ष झाली आज. आता हे 91 वर्ष आहे. आज म्हणजे जावयाची गाडोवर मिरवणूक काढते आणि सन्मानानं काढते. त्याच्यात काय गाडोवर मिरवणूक काढणं म्हणजे काय वाईट दृष्टिकोन कोणातच नाही. याच्यात गावाची परंपरा झालेली, आणि आज खरंच महाराष्ट्रामध्ये जर कुठं दुर्वट साजरी झालेली बघायची असेल तर विडा गावामध्ये चांगली दिसते आणि समाधान वाटतं. त्यांना अंत्य घालत होते दरवर्षी, पण यावर्षी नाही. आता जे साहेबांनी सांगितलं की जावळ हुडकण्याला शोधण्याला त्रास होतो किंवा बरेच अडचणी येतात, तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी गावांनी मिळून पट्टी जमा करून अंगठीच द्यायला चालू करा, म्हणजे जावळ स्वतः येतील आणि आमची मिरवणूक काढा म्हणतील. याची काळजी गावांनी घ्यावी. या ठिकाणी गावकरी मंडळ आहे. तर दरवर्षी रंगाचा उत्सव अखंड भारतभर असतो, पण आमच्या विडा गावामध्ये या ठिकाणी ही परंपरा वेगळ्या पद्धतीची आहे. ती म्हणजे गाडवाला या ठिकाणी गावाला बसून निधिंड काढली जाते, आणि ही परंपरा मागे 90 वर्षापासून चालत आलेली आहे. आणि ही परंपरा अखंडितपणे आम्ही गाव पुढे चालू ठेवतो. तर तुमची निवड कशी झाली? निवड कशी झाली? मी घरात बसलो होतो, मी इथं लय घर आहे, पण मला माहित नव्हतं मला आज गावावर बसून. मग मी स्वतःनं बाहेर फिरलो.